मी सौ सारिका नाशिककर तुम्हा सर्व ध्यानी परिवाराचं स्वागत करत आहे। आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक अशा साधकांचे अनुभव ऐकणार आहोत, ज्यांना नियमित ध्यान केल्याने अतिशय दिव्य असे अनुभव प्राप्त झालेले आहेत। आपली भारतभूमी ही ध्यान, ज्ञान, अध्यात्म तसेच दिव्य संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। ध्यानातून आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं, परंतु ध्यान नियमित करण्याची गरज आहे। नियमित ध्यान केल्याने सर्वप्रथम आपल्याला आरोग्यदायी असं जीवन प्राप्त होतं। ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ही तुमच्याबरोबर प्रवाहित व्हायला लागते आणि त्यातून तुम्हाला एकाग्रता, मनःशांती, सकारात्मक विचार करण्याची सवय लागते आणि आपल्याबरोबर जे अशा ऊर्जेचं काम सुरू होतं तेव्हा व्यावहारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि नातेसंबंधांमध्ये झालेले बिघाड देखील ही ऊर्जा दुरुस्त करायला मदत करते। तर अशा या दिव्य ऊर्जेचं काम जेव्हा माझ्याबरोबर गेले 17-18 वर्ष चालू होतं आणि त्या ऊर्जेतून मी जे काही अनुभव घेतले, माझे लाडके गुरु महाअवतार बाबाजी यांच्याकडून मिळालेल्या आशीर्वादातून आणि त्यांच्याच इच्छेतून मी झूम मीटिंगवर ध्यानी नावाने ध्यान वर्ग सुरू केले। तर गेल्या 4 वर्षात माझ्याबरोबर जे ध्यानी लोक, साधक लोक जे ध्यान करत आहेत आणि जे अतिशय दिव्य असे अनुभव घेत आहेत, तर त्या अनुभवातून प्रेरणा मिळून मला असं यूट्यूबवर देखील एक ध्यानी चॅनल असावं अशी इच्छा झाली आणि ह्या इच्छेपोटीच यूट्यूबवर देखील आपण ध्यानी नावाचं चॅनल सुरू केलेलं आहे। यूट्यूबवर तसेच झूम मीटिंगद्वारे जी काही मला सकारात्मक ऊर्जा मिळत आहे, ध्यानी लोकांचे जे काही अनुभव मी ऐकत आहेत, नियमित ध्यान केल्याने त्यांच्यात झालेलं जे परिवर्तन मी ऐकत आहे, ह्यातून मला तुमच्यापर्यंत अनेक असे ध्यानाचे व्हिडिओ घेऊन येण्याची प्रेरणा मिळत आहे। तर हे अनुभव ऐकून तुम्ही देखील प्रेरणा घ्यावी, ध्यान नियमित करावं ही प्रांजळ इच्छा आहे। आणि हा व्हिडिओ किंवा आपल्या ध्यानी चॅनलवरचे अजून ध्यानाचे व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोचवावे, जेणेकरून त्यांना देखील ध्यान करण्याची प्रेरणा मिळेल। तर अशा ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघाल, मला त्याची प्रतिक्रिया कळवाल अशी आशा करते। तुम्हा सर्वांचा निरोप घेते। आपण ऐकूया पुढील ध्यानी परिवाराचे ध्यानात आलेले अनुभव। धन्यवाद। थँक्यू सो मच। माझं नाव अश्विनी कुलकर्णी। मी गेल्या 1 वर्षापासून सारिकाताई नाशिककर यांच्यासोबत ऑनलाईन मेडिटेशन करते आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्याच्या लाईफस्टाईलमुळे येणारा, आयुष्यात येणारा स्ट्रेस आणि या स्ट्रेसचासुद्धा हल्ली स्ट्रेस येऊ लागलेला आहे। पण मेडिटेशनमुळे या स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठीचं जे मार्गदर्शन आहे, जी इनर स्ट्रेंथ लागते, इनर पीस लागते, ती मेडिटेशनमुळे मिळती आहे आणि ती त्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आयुष्यात कायमच एक वाटाड्या लागतच असतो आणि सारिकाताईच्या रूपामध्ये तो मला मिळालेला आहे आणि मला तिच्यासोबत मेडिटेशन करताना अतिशय छान अनुभव आलेले आहेत आणि मी स्वतःला खूप लकी समजते की मी तिच्यासोबत मेडिटेशन करते आहे। तिच्या यूट्यूब चॅनललासुद्धा मी सबस्क्राईब केलेलं आहे। तुम्हीसुद्धा सगळेजण तिच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची स्ट्रेस हँडल करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची कपॅसिटी वाढवा आणि रोज न चुकता उत्तमोत्तम पद्धतीनं मेडिटेशन शिकत राहा आणि करत राहा। धन्यवाद। ध्यानीजन हो, आत्मवंदन। मी आज तुमच्याशी ध्यानाबद्दल 2 शब्द बोलणार आहे। मी गेले 1.5 वर्ष सारिकाताईंचे ध्यान करते। ध्यानात येण्याआधी मला ध्यानाबद्दल काहीच ज्ञान नव्हते, पण जसे ध्यान सुरू केले तेव्हा मला समजले की श्वासावर अभ्यास करणे म्हणजे ध्यान इतके सोपे असते। सारिकाताईंचे ध्यानातील पहिले वाक्य असे आहे की ध्यान करणे म्हणजे आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या सोडून देणे असे नव्हे, तर संसार करून परमार्थ साधणे हे होय। ध्यान केल्यानंतर आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, एक आंतरिक शांतता मिळते, जे निसर्गाने आपल्याला दिले आहे त्याचे आभार मानायला शिकवते। मग ते सजीव असो किंवा निर्जीव, या सगळ्यांवर आपल्याला प्रेम करायला शिकविते। चांगले घ्यायचे व वाईट सोडून द्यायचे
हे समजते. दुसऱ्यांना पटकन माफ करायला जमते. त्यामुळे आपले जीवन सहज सुंदर होते. माझे झाले आहे. तुम्ही पण सारिकाताईंचे ध्यान करून हे सगळे फायदे मिळवा. मी त्यांची शतशः ऋणी आहे. लव यू ऑल. आत्मवंदन सर्वांना. मी प्रतिभा पाटील, सोलापूर. मी इथे सारिकाताईंकडे ध्यान क्लासला जॉईन होऊन फक्त 2-3 महिनेच झाले आहेत. पण त्यापूर्वी खूप वर्षांपूर्वी जेव्हा सोलापूरला आदरणीय पत्रीजी आले होते त्यावेळेला त्यांच्या समवेत मी ध्यान केले होते. आणि आत्ता इथे अश्विनी कुलकर्णी, माझी पुतणी, हिच्यामुळे इथे जॉईन होण्याची संधी मला मिळाली. धन्यवाद अश्विनी. आजकाल सर्वच जण म्हणतात की ध्यान करायला हवे, ध्यान सर्वश्रेष्ठ आहे. पण ध्यान करायचे म्हणजे नेमके काय करायचे आणि ते कसे करतात आणि आपण करतो आहोत ते बरोबर आहे का, असे प्रश्न आपल्याला पडतात. तर यामध्ये आम्हाला सारिकाताईंची खूप मदत होते. त्या खूप छान गाईड करतात. त्यांचा आवाज खूप छान आहे. त्यांच्या आवाजात एक जादू आहे. त्या बोलायला लागले की आम्ही लगेच ध्यानात जातो. ध्यानाचे असे अगणित फायदे आहेत असं मला वाटतं. ध्यानामुळे आपल्यात शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक स्तरावरती खूप बदल होतात आणि ते आपण अनुभवू शकतो. आपल्या भावनांवरती कंट्रोल आपण करू शकतो आणि कुठल्याही प्रसंगात शांत राहून, स्थिर राहून निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. मनाला शांतता ध्यानामुळे लाभते आणि निगेटिव्ह विचार करण्याची सवय जाऊन पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय आपल्याला लागते. असे ध्यानाचे खूप फायदे आहेत. बाकी सारिकाताई, तुम्ही खूप छान जगावेगळे एक उत्तम कार्य करत आहात, जो की सर्वांच्याच कल्याणासाठी आहे हा मार्ग. तर अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती हो, अशी बाबाजींच्या चरणी प्रार्थना आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आत्मवंदन. मी सचिन आंबेकर. माझं वय 65 वर्ष. बरेच वर्ष मला प्रश्न पडला होता की मी कोण आहे, मी का इथं आलो आहे, कशासाठी आलो आहे, माझा इथं येण्याचा उद्देश काय आहे. पण त्याचं उत्तर मला काही सापडत नव्हतं. माझा ध्यानावर विश्वास होता पण मार्गदर्शकावर नव्हता. माझी बायको सारिकाताईंबरोबर 2 वर्ष झाली जवळजवळ ध्यान करते, पण तरीही माझा विश्वास बसत नव्हता. पण एक दिवस मला काय प्रेरणा मिळाली मला माहीत नाही. मला जिथं तिथं बाबाजीच दिसायला लागले, त्यांचं दर्शन व्हायला लागलं आणि मी सहज विचार केला की बघू तरी काय करतात ते, ध्यान घेतात म्हणून. आणि घ्यायला लागलो आणि ध्यानाला बसलो आणि तेव्हा काहीतरी वेगळे अनुभव यायला लागले मला. चांगल्या अनुभूती यायला लागल्या. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मी मनापासून करायचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ मला मिळालं. मला कित्येक आजार आहेत. स्पॉन्डिलायटिस आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, प्रोस्टेट ग्लँड आहे, किडनी स्टोन आहे, निद्रानाश आहे. खूप मी वैतागलो होतो माझ्या आयुष्याला. पण जसं ह्या ध्यानात बसायला लागलो आणि मनापासून मी केलं, सारिकाताईंवर मी विश्वास ठेवला, त्याचं फळ मला आज नक्की मिळालं. मला आता कुठलेही त्रास होत नाहीत. नाही म्हणजे नाही. कारण मी ते माझ्या शरीराला सांगतो, त्यांनी जसं मला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी शरीराला सांगतो की तुझं काहीही दुखत नाही, मी तुझी काळजी घेईन. कितीही दुखलं तरी मला आता डॉक्टरकडे जायची वेळ येत नाही. मला ते त्रास उद्भवतात आधीमध्ये, पण मी कधीही गेलो नाही 2-3 महिन्यामध्ये. मी 2 महिन्यापासून बसतो आहे ध्यानाला, पण अगदी मेजर वेळ आली तरीही मी गेलो नाही, हट्टाने गेलो नाही. म्हटलं माझं शरीर हिलिंग करेल स्वतः. ब्रह्मांडीय शक्तीवर माझा विश्वास आहे आणि सारिकाताईंसारख्या मार्गदर्शक आहेत, बाबाजींसारखे गुरु आहेत. त्यामुळं मला खूप खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला आणि इतके अनुभव मी चांगले घेतलेत की मी ते शब्दात सांगू शकत नाही. मला आत्ता काही सुचत पण नाही बोलायला. माझी ही पहिली वेळ आहे बोलायची. पण खरंच माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे आणि मला साथ देणारे एवढे पुण्यात्मे आहे ते आत्ता मला कळते.
मला मानसिक त्रास पण खूप होत होता मध्ये, पण तो सगळा नष्ट झाला. मी कोणाचाही काहीही विचार करत नाही. मी सगळ्यांना माफ केलं आणि सर्वांची माफी पण मागितली मनापासून. त्यामुळे मी इतका रिलॅक्स झालो आहे आता. मी माझ्या जीवनाचा पूर्ण आनंद घेतो आहे. जेव्हा मला सवड मिळेल तेव्हा मी ध्यानाला जरूर बसतो. तुम्हीही असंच करावं असं मला वाटतं. सारिकांत ताईंसारखी मार्गदर्शक तुम्हाला लवकर शोधून मिळणार नाही असं मला तरी वाटतं, मनापासून वाटतं. आत्मवंदन. आत्मवंदन. मी कांचन आशिष पिंगळे. मागील 6 महिन्यापासून मी सौ सारिका नाशिककर यांचा ध्यानी वर्ग अटेंड करीत आहे. माझ्या काही हेल्थ इश्यूमुळे योगायोगाने मी या अद्भुत विश्वात प्रवेश केला. त्यानंतर माझे विचार बदलले, खूप शांत वाटायला लागलं. आयुष्यातील सगळे टेन्शनच पळून गेल्यासारखं आता झालं आहे. आता जीवन एकदम पॉझिटिव्ह झालं आहे. सारिकाताई नेहमी म्हणते माझे ध्यान आणि त्यामुळे होणारे पॉझिटिव्ह बदल यावर 200% विश्वास आहे आणि त्यावर मी विश्वास ठेवून यात प्रवेश केला आणि जीवनच बदललं. माझी चिडचिड थांबली. कुणावरही आता राग येत नाही. न होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी होत गेल्या आणि प्रचिती आली. सारिकाताईला धन्यवाद. तिने ध्यानी हे यूट्यूब चॅनल काढल्यामुळे अनेक लोकांना आपल्या सोयीच्या वेळेनुसार ध्यान करणे शक्य होऊन ध्यानाचा प्रचार व जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. नमस्कार. हरिओम. मी सतीश चंद्रकांत बागुल. सर्वप्रथम सर्वांना हृदयपूर्वक आत्मवंदन. ध्यान म्हणजे मेडिटेशन हे कसे करावे ह्याच्याविषयी मला सुरुवातीला माहिती नव्हती. त्या संदर्भात मी व्हिडिओज बघत होतो आणि हे व्हिडिओज बघत असताना मला सौ सारिका नाशिककर यांचे काही व्हिडिओज दिसले. ते मी बघितले, मला आवडले. त्यामुळे मी त्यांच्याशी संपर्क साधला. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचे ऑनलाईन ध्यानाचे कोर्सेस आहेत, ते तुम्ही अटेंड करा. त्याप्रमाणे मी ते अटेंड केले आणि ते मला इतके आवडले की त्याच्यामुळे माझं मनाचं समाधान झालं की नक्की मेडिटेशन कसं करायचं, त्याचे फायदे काय आहेत हे मला समजायला लागलं आणि हळूहळू मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व झालो. त्याचा खूप मला फायदा व्हायला लागला. त्याच्यामुळे माझ्याकडे एक सकारात्मकता आली. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला फार. आणि ह्या त्यांच्या जे ऑनलाईन कोर्सेस आहेत त्यामध्ये ते अमावस्या किंवा पौर्णिमा आणि इतर प्रकारचे ध्यान ते घेतात आणि ते खूप अत्यंत सुंदररित्या सांगतात. खूप सोप्या आणि सहज असं शब्दामध्ये ते सांगतात. त्यामुळे त्याचा फायदा सगळ्यांना होईल. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हीसुद्धा ह्या सगळ्या ध्यानाचा फायदा घ्यावा, ह्याचा प्रसार व्हावा. त्या ज्या काम करत आहेत अत्यंत उल्लेखनीय असं ते काम आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याचा जरूर फायदा घ्या आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणा. आपल्यामुळे इतरांना पण आपण चांगल्या प्रकारे बनवू शकतो, घडवू शकतो. ह्याचं मला खूप एक चांगलं उदाहरण मिळालेलं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी पण हे क्लासेस अटेंड करावेत आणि आपण सगळ्यांनी खूप आनंदात आणि मस्त मजेत राहावं. हरिओम. ध्यानी साधक हो, नम्रपूर्वक आत्मवंदन. मी तुमच्यासारखीच एक ध्यानी साधक आहे. आज मी माझी ध्यानाविषयीची मतं आणि माझे अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे. मी गेल्या 6 महिन्यांपासून ध्यान करते. ध्यानात येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मला असे वाटते, जशी आपण आपल्या शरीराची व्यायाम करून काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या मेंटल हेल्थची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी सर्वोत्तम व्यायाम म्हणजे ध्यान. आणि या ध्यानाच्या अभ्यासात मला माझ्या मेंटॉर सारिका मॅम यांनी गाईड केले. आता ध्यानात येऊन मी काय शिकले तर कोणत्याही परिस्थितीत स्वतःला शांत कसे ठेवायचे, नेहमी पॉझिटिव्ह कसे राहायचे, त्याचबरोबर आपल्या कर्मांची माफी कशी मागायची आणि दुसऱ्याला माफही करायचे. हे आजकालच्या परिस्थितीत खूप अवघड झाले आहे. त्याचबरोबर आपल्याला जेही काही मिळालं आहे त्या
लाईफबद्दल नेहमी थँकफुल कसे राहायचे, म्हणजे ओव्हरऑल काय तर आपले जीवन कसे जगायचे जेणेकरून ते अधिक सुखी आणि सुकर होईल. आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ध्यान हे सगळ्यात महत्त्वपूर्ण रोल प्ले करते असे मला वाटते. आता ध्यानात आल्यावर आपल्याला काय काय फायदे होतात, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला मेंटल स्ट्रेस कमी होतो आणि आपल्या शरीराबरोबर आपण मनानंही तेवढेच स्ट्रॉंग होतो. ध्यानात आल्यावर आपल्याला अनेक छान छान अनुभव येतात, मग ते आपल्या या जन्माशी निगडीत असू देत किंवा आपल्या पूर्वजन्माशी. आणि आपल्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंज येतो. त्याचबरोबर डिप्रेशनसारखे किंवा कॅन्सरसारखे मोठमोठे आजारही ध्यानात येऊन लोकांचे बरे झाले आहेत. ओव्हरऑल काय तर ध्यान हे आपले शरीरच नाही तर आपल्या मनातील वाईट विचारांनाही डिटॉक्सिफाय करते. या ध्यानात येऊन मला तर खूप फायदा झाला आहे. तुम्ही या ध्यानाचा फायदा घ्या आणि सारिका मॅमचे ध्यान अटेंड करा. थँक्यू. लव्ह यू ऑल. मी सुचिता, सारिकाच्या ध्यानधारणेतली एक साधक. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या ध्यानधारणेत तुम्ही सतत सातत्य ठेवा. एक दिवस केलं, 2 दिवस नाही केलं याच्याने काहीही होत नाही. सातत्याने त्याच्यावर आपल्या शरीरावर भरपूर काही परिणाम होतात. परिणाम म्हणजे चांगले, वाईट नाहीत. बघा, आता मी इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये होते, खूप प्रॉब्लेम होते माझ्या आयुष्यामध्ये, शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारचे. सगळ्यात पहिले म्हणजे माझे वडील आई एकापाठोपाठ गेल्याने मानसिकतेने मी फार त्रस्त होते. तेवढ्यात माझी आणि सारिकाची भेट झाली. सारिकाने मला सांगितलं, या ध्यानधारणेत तू सहभागी हो, बघ तुला एकदम तर काही लगेच गोष्टीत फरक पडत नाही, पण हळूहळू पडेल. मग मी दुपारी सुटल्यावर धावत पळत यायची. माझ्यासाठी सारिकेने थोडासा टाईम उशिरा ठेवला होता. मी यायची, ध्यानधारणेत सहभाग व्हायची. हळूहळू मी मानसिक याच्यामधून बाहेर आली. त्याच्यानंतर मी भयंकर टॅबलेट घ्यायची, सगळ्या प्रकारच्या, डायबेटीज, BP, हायपरटेन्शन, हे खूप टॅबलेट होत्या जवळजवळ. हळूहळू माझ्या एक टॅबलेट कमी होत गेल्या. याच्याने काय झालं की माझा डायबेटीस पूर्णपणे नॉर्मलवर आला. त्याच्यामुळे सगळ्या गोळ्या कमी होऊन एके गोळीवर मी आले. तेवढ्यात आणि ह्याचं मला समजलं कसं की माझ्या ह्याच्यामध्ये फरक जाणवला आहे, फरक पडत आहे हे तर मला समजलं. पण माझी एक मैत्रीण कॅनडावरनं आली होती नुकतीच. तिने मला बघतात मला म्हणाली, अरे सुचिता, एवढा बदल तुझ्यात कसा काय? काय करतेस तू? काय गोळ्या खातेस? काय औषधं घेते? मग मी तिला सांगितलं की मी औषधं गोळ्या काहीही घेत नाही, माझा डायबेटीस एकदम नॉर्मलवर आहे आणि मी या अशा ध्यानधारणेमध्ये सहभाग झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होऊन मी सुदृढ आयुष्य चांगल्यापैकी आता मी जगत आहे. मला तेवढं ती म्हणायची मला नेहमी, तू किती टेन्शनमध्ये वावरतेस सुचिता, किती टेन्शन घेतेस, पण आता तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटतं की तू एकदम फ्री माइंड आहेस. याच्यामुळे माझं सांगणं तुम्हाला एवढंच आहे की सातत्य ठेवा. 1 दिवस केलं, 10 दिवस नाही केलं त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि एकदम मनापासून केलं तर सगळे आजार हळूहळू बरे होऊन आपण एक नॉर्मल लाईफवर येऊ शकतो. त्याच्यामुळे या ध्यानधारणेमध्ये सातत्य ठेवा. आत्मवंदन. मी 1 ते 1.5 वर्षापासून सारिका नाशिक यांच्याबरोबर ध्यान करत आहे. मला मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप फरक जाणवत आहे. भगवंताच्या नामाचे श्रवण मनन करणे, श्वास व उच्छ्वासाकडे लक्ष ठेवून ध्यान करावे. मन व इंद्रियासह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या योगाने एकांतात बसून आत्म्याला परमात्म्यात लावावे. अधिभौतिक, अधिदैविक व आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या सर्व जीवनात उन्नती होण्याकरता ध्यान करणे हे फार आवश्यक आहे. सारिका नाशिककर यांचे यूट्यूबवर सुंदर प्रकारचे ध्यान येत आहे. आपण सर्वांनी ध्यान करणे खूप गरजेचे आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आत्मवंदन. सद्गुरू गगनगिरी महाराजांच्या कृपेने सारिकाची भेट होणं आणि ती आमची मैत्री केवळ आध्यात्मिक ओढीने वाढत गेली. आणि ह्या ओढीत नेहमी चर्चा आध्यात्मिकसाठी जी काही ध्यान हे आवश्यक आहे आणि तिचं एकच वाक्य असायचं की सारी क्रिया से पार ध्यान. मग काय ठरवलं, तिने जे काही सामूहिक ध्यान सुरू केलं होतं त्यात सहभागी व्हायचं. आणि गेले 2 वर्ष आम्ही तिच्यासोबत जे काही ध्यान करतोय त्या ध्यानाचा जो काही अनुभव आहे, त्या तिच्या शब्दात जी काही जादू आहे आणि तिच्या शब्दातल्या प्रत्येक क्रियेमध्ये जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही 200% साथ दिली. आणि खरंच तिने आम्हाला त्या ध्यानातली जी काही अंतस्थ स्थिती आहे, शांतता आहे, निराकार आहे, त्यापर्यंत आम्हाला घेऊन गेली. त्यासाठी खूप धन्यवाद सारिका. लव यू, थँक्यू. आम्हाला जसा अनुभव आला तसा तुम्हीसुद्धा जरूर घेऊ शकता. थँक्यू. माझ्या गुरु सौ सारिकाताई यांना माझे आत्मवंदन. मी योगिता मनोज वेडनेरकर. मी सारिकाताईंसोबत 3 वर्षापासून ध्यान करीत आहे. ध्यान हा शब्द सर्वांनाच माहीत आहे, पण ध्यान थोडेच लोक करतात. माझा अनुभव ध्यानात असा आला आहे की ध्यानामुळे माझ्यात पॉझिटिव्ह विचार येऊ लागले, आर्थिक बदल झाले, शारीरिक व आध्यात्मिक स्थिती उन्नत झाली, ध्यान करण्याची इच्छा प्रबळ झाली. तसेच ध्यान सुरू केल्यापासून माझ्यावर कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीचा परिणाम होत नाही. असे छान अनुभव मला ध्यानात आले आहे. हे सर्व सारिकाताईंमुळे साध्य झाले आहे. आम्हाला सारिकाताईंचा खूप अभिमान आहे. लव यू ताई. थँक्यू अँड लव यू ऑल. पारू भडगावकर. आज मी ध्यानाकडे कसे सकारात्मक दृष्टीने पाहावे हे सांगणार आहे. मी गेली 1.5 वर्ष झाले सारिका नाशिककर हिच्या गायडन्सखाली ध्यान करते आहे, परंतु मला त्याची सुंदर अशी अनुभूती पण मिळाली आहे. नियमित ध्यान केल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते, दिवसभराचा ताण दूर होतो. ध्यानात काही काळ घालवल्याने तुमची शांतता, आंतरिक शांती पुनर्संचयित होण्यास मदत होते. थोडक्यात ध्यान हा सुलभ मार्ग आहे. माइंडफुलनेस ध्यानामुळे तुमची आकलनशक्ती, स्मरणशक्ती आणि लक्ष यात नक्कीच वाढ होते. ध्यान म्हणजे आपले मन केंद्रित करणे, आपले मन स्वच्छ करणे. ध्यानामुळे जर निद्रानाशाची हानी झाली असेल तर तीसुद्धा दुरुस्त होण्यास मदत होते. माझा एक असा अनुभव आहे की मला किती दिवस झोप येत नव्हती. जसं मी ध्यान सुरू केलं तसा माझा हळूहळू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेला. म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे की आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जर चांगलं राखायचं असेल तर ध्यान करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही सारिका नाशिककर हिची लिंक फॉलो करा. तुम्हाला अवश्य चांगले फायदे त्यातून मिळतील. हॅलो ध्यानी परिवार. हॅलो सारिका. बरोबर मागच्या ऑगस्टमध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी मी हा ध्यानी ग्रुप जॉईन केला आणि मला आज सांगायला खूप आनंद होतो आहे की मला या ध्यानी परिवारात आल्यापासून खूप छान वाटतं आहे. माझ्या स्वतःमध्ये मला खूप बदल जाणवत आहेत. माझं स्वतःचा स्वभाव याच्यामध्ये मला खूप फरक जाणवते. मला आधी छोट्या छोट्या गोष्टींनी असं इरिटेशन व्हायचं किंवा पटकन राग यायचा, तर त्याच्यामध्ये मला खूप पॉझिटिव्ह चेंजेस झालेले वाटत आहेत. या व्यतिरिक्त मला माझं थायरॉईड जे आहे ते नेहमी बॉर्डरलाईनला असायचं. ते मला माझं योगा आणि वॉक अगदी रेग्युलर असतं तरीसुद्धा ते कमी होत नव्हतं. पण ध्यानी ग्रुपमध्ये आल्यापासून आणि कंटिन्युअस ध्यान केल्यापासून मला त्याच्यामध्ये खूप सुंदर रिझल्ट मिळालेले आहे. तर थँक्यू सो मच. मला इतका स्वतःमध्ये बदल कधी होईल असं वाटलंही नव्हतं. सो थँक्यू सारिका. आत्मवंदन. मी सौ माधुरी संतोष करंडे. गेली 2 वर्षापासून मी सौ सारिका नाशिककर यांच्याकडे ध्यान शिकते आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची ध्यान घेतली जातात. गेली 30 वर्षापूर्वी मला एक त्वचारोग झाला होता. अनेक डॉक्टरांना दाखवून देखील हा त्वचारोग माझा बरा होत नव्हता. परंतु 2 वर्षापासून मी नियमित ध्यान केल्यामुळे हा रोग बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. तसे तर ध्यानाचे खूप फायदे आहे, तोटे तर नक्कीच नाही. तर तुम्हीही नियमित ध्यान करा आणि आनंदी जीवन जगा. धन्यवाद.
आत्मवंदन सर्वांना. माझं नाव मनीषा थोरात. मी पहिले दोघी ताईंना खूप खूप धन्यवाद. एक बेबीताई गंगवाल यांच्यामुळे मला ध्यान मार्ग मिळाला आणि सौ सारिकाताई नाशिककर यांच्यामुळे ध्यान मार्गदर्शन मिळाले. मी 1 वर्षापासून सौ सारिकाताई नाशिककर यांच्याबरोबर ऑनलाईन ध्यान करते. मला या ध्यानामध्ये भरपूर अनुभव आले. त्यातला एक अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते. माझा डावा हात खूप दुखायचा, सुन्न व्हायचा. मी गोळ्या औषधं चालू होती मला. तर मला बेबीताई म्हणाल्या की मनीषा तू ध्यान कर, बरं वाटेल तुला. मी ध्यान करायला सुरुवात केली. माझा हात बरा झाला, माझी गोळी बंद झाली आणि मला सर्व काम करता यायला लागलं. हाताने मला सर्व काम करता येते. आणि मैत्रिणींनो, मी एक गोष्ट अजून सांगायची तुम्हाला. मला खूप राग यायचा, पण मी ध्यान केल्यामुळे माझा राग शांत झाला. मला खूप शांत वाटतं आणि मानसिक शांती मिळाली. साधक हो, तुम्ही पण ध्यान करा, निरोगी राहा आणि सौ सारिकाताई नाशिककर यांच्या ध्यानी यूट्यूबवर जॉईन करा. धन्यवाद. नमस्कार, मी सुनीता दीक्षित. ध्यानी या समूहामध्ये मी 6 महिन्यापासूनच सहभागी झाले आहे. ध्यानी या समूहामध्ये मला आलेला अनुभव असा की माझा स्वभाव याच्या आधी त्रागा करण्याचा होता. समोरच्याने आपलं म्हणणं लगेच ऐकलं पाहिजे आणि लगेच झालं पाहिजे असा अट्टहासाचा स्वभाव होता आणि तो एवढे वर्ष धकत पण होता. आता काळाच्या ओघामध्ये त्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्या. या ध्यानी या समूहातील अभ्यासामुळे माझ्या असे लक्षात आले की समोरची व्यक्ती आणि आपण याच्यामध्ये एक मोठा भाग असा परिस्थितीचा असतो, ज्यावर समोरच्याचा आणि आपला दोघांचाही कंट्रोल नसतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण म्हणू तसंच होईल असं आपण गृहीत धरणं चुकीचं आहे. त्याप्रमाणे मी विचार करून व माझ्या स्वभावात बदल केला. असाच अनुभव आपल्यालाही वेगवेगळ्या प्रकारे स्वभावात बदल करण्यासाठी होईल असा मला विश्वास वाटतो. हृदयपूर्वक आत्मवंदन. गेले 2.5 ते 3 वर्षापासून मी सौ सारिका नाशिककर बरोबर ध्यान करत आहे. ध्यान करत असताना मला खूप अनुभव आले. मला घरातनं विरोध होता ध्यान करताना सुरुवातीला, परंतु आता माझे मिस्टर माझ्याबरोबर रोज ध्यानाला बसतात आणि त्यांच्यात पण खूप बदल झालेला आहे. माझ्या पण लाईफस्टाईलमध्ये खूप बदल झाला आहे. आयुष्यात खूप आनंद मिळाला आहे ध्यानापासून. जे मनात आपण योजतो ते बरोबर पूर्ण होतं आहे माझं सगळं. त्यामुळे मी ध्यानापासून खूप आनंदी आहे. सगळ्यांना आत्मवंदन. माझं नाव रुपाली सुयोग बागुल. मी सारिकाताईंकडे गेले 1 वर्ष झाले ध्यान करत आहे आणि या ध्यानातनं प्रचंड मला छान अनुभव आलेले आहेत. म्हणजे आपण ह्या ध्यानामधून आपल्याला एक आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा सगळ्या लेवलची प्रगती होते आणि आपण काहीतरी आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि आपण त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर खूप सुखी आहोत आणि काहीतरी करू शकतो ह्याचं अनुभव मला या ध्यानामुळे येऊ लागला आहे. आणि माझ्यात प्रचंड शांतता आणि काहीतरी नवनवीन शिकण्याची ओढ निर्माण झाली आहे. आणि ही ध्यानाच्या माध्यमातून आपल्याकडे काहीतरी विशेष शक्ती आहे ह्याची जागृती आपल्याला निर्माण होते आणि म्हणूनच सगळ्यांनी हे ध्यान करावे. आणि सारिकाताईंना खूप खूप धन्यवाद. त्यांच्या या यूट्यूब चॅनलवरून आपण हे ध्यान करू शकतात आणि चांगलं जीवन जगण्याचं एक आपल्याला यातून मार्गदर्शन मिळते. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव तेजस थोरात. मी येत्या सध्या 2 ते 3 महिन्यापासून ध्यान करतो आहे. मला ना खूप ॲसिडिटीचा त्रास होता, म्हणजे छातीत खूप दुखायचं माझ्या. तर मग मी माझ्या आईला विचारलं की काय किती औषध घेतले मी, किती दवाखाने गेले, तर मला फरक का नाही पडत आहे. तर माझं एकदा बोलणं झालं होतं सारिका मावशींशी. तर ते माझ्या आई थ्रू मला कळालं ते की मग माझ्या आईने मला सांगितलं की तू ध्यान कर, तुला बरं वाटेल खूप. तर मी असंच हप्ताभर चालू केलं ध्यान, पण म्हणजे थोडंसं मला अवघड जायचं बसायला.
आणि मग थोडंसं सारिका मावशींशी माझं बोलणं झाल्यानंतर मला जमायला लागलं. हळूहळू आता मला 2 महिने झाले की मी ध्यान करतो आहे. 7 चक्राचं ध्यान मी करतो आहे. तर 70 ते 80% मला ॲसिडिटीवर भरपूर फरक पडला. आणि आता मला पूर्ण ते 100% क्लिअर करायचं आहे. हळूहळू मी त्याच्यात पुढे जाणारच आहे. मला खूप बरं वाटतं ध्यान केल्याने, म्हणजे आनंद मिळतो एकदम की ॲसिडिटी बरी झाली बा माझी. एवढं गोळा औषध करून ते बरं नाही झालं, ते मला ध्यानाने बरं झालं. तर असंच तुम्ही पण ध्यान करत राहा, पुढे जाता. धन्यवाद. मी सर्वांना आत्मवंदन. माझं नाव स्वाती गंगवाल. मी सारिका नाशिकच्या ध्यानी ग्रुपमध्ये 2 वर्षापासून ध्यान करते. आणि मला पहिले हात खूप दुखायचा खांद्यापासून माझा. मला काहीच उचलता यायचं नाही. जड वस्तू पण मला सहन व्हायची नाही. साधी पर्ससुद्धा मला खांद्याला लावलेली चालायची नाही. पण नंतर मी जेव्हा हे सारिका माझी तशी बालमैत्रीण होती आणि आहे पण मग मी तिला माझी तक्रार सांगायची की मला असं असं होतं. त्यावेळेस तिने मला सांगितलं की तू ध्यान कर. मग मी ध्यानाला बसायला लागले आणि मला सर्जरी केल्यासारखा माझा हात खूप वेळेला असा जोडला गेला ध्यान करता करताच. आणि तेव्हापासून माझं हात दुखणं बंद झालं. आणि मला शुगर पण होती. मग शुगर लेवल पण माझी एकदम नॉर्मल होऊन गेली. आणि मला मानसिक शांतता पण मिळाली आणि शारीरिक आजार पण दूर झाले. आणि ध्यान करताना म्हणजे ध्यानाचे खूप वेगळे प्रकार आहे. कर्मविपाक ध्यान आहे, 7 चक्र ध्यान आहे, आंतरयात्रा ध्यान आहे, असे वेगळे प्रकार आहेत. त्या वेगळ्या प्रकारच्या ध्यानांचा सर्व गोष्टींवर तसाच आपला इफेक्ट होत जातो. आणि ध्यान हे काही आपल्याला कुठे जाऊन करायचे नाही आहे, तर आपल्या घरातच करायचे. ध्यानी ग्रुपला जॉईन होऊन किंवा यूट्यूबवर लिंक आहे, तर त्या लिंकला जोडून आपण घरात बसल्या बसल्या ध्यान करू शकतो. त्यामुळे असं पण नाही आहे की संसार सोडून द्यायचा आणि मग अध्यात्माकडेच एकदम वळायचं, तसं नाही. संसार करता करता आपल्याला ध्यान करता येतं आणि आपण एकदम निरोगी स्वस्थ आयुष्य जगू शकतो. त्यामुळे सर्वांनी ध्यान करावं असं मला वाटतं. मी म्हणजे सर्वांना हेच सांगेल की ध्यान करा, स्वस्थ राहा, निरोगी राहा. धन्यवाद. नमस्कार, मी संगीता पवार. मी आत्ता हे डोळे बंद करून काय केले असेल, तर हे आहे मेडिटेशन हे आपल्याला मनाला शांती मिळते. मन आपलं कमकुवत असेल तर त्या मनाला बळ मिळते, मनावर ताबा मिळवू शकतो आपण. हे मी माझ्या स्वअनुभवाने सांगते आहे. गेले 2 वर्ष मी सारिका नाशिककर हिच्याकडे मेडिटेशन क्लास करत आहेत. तिचे फ्री ऑफ चार्जमध्ये तिचे आहेत क्लासेस. मी ते अटेंड केले. एक दिवस तिला मी बोलले, मला झोप येत नाही गं, मी खूप इमोशनल आहे, मला प्रत्येक गोष्टीवर खूप असं रडू येतं, वाईट वाटतं, तर मला मेडिटेशन केल्यामुळे मला झोप येईल का? तर ती काय बोलली की मेडिटेशन केल्यामुळे तुला झोप येणार हे मी सांगू शकत नाही. तू मेडिटेशन केल्यामुळे तुला काय काय फायदे होत आहे तुला स्वतःलाच समजेल. आणि तेच खरे झाले. 2 वर्ष झाले मी करते आहे. मला आता छान शांत झोप लागते आहे. इमोशनल्स होण्याचं माझं कमी प्रमाण झालं आहे. ॲटलिस्ट मी निदान कोणी वाईट बोललं तर ते मनावर घेत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग झाले आहेत. म्हणजे मी नेहमी असा छान विचार करते. कोणी वाईट बोललं तरी विसरून जाते किंवा चल ठीक आहे असं म्हणून मी सोडून देते. खूपच छान मला अनुभव आलेला आहे आणि खूप छान शांत झोप पण लागते आहे. मेडिटेशन तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. खूपच छान अनुभव आहे. आम्ही झूमवर करतो मेडिटेशन क्लास. पण ज्यांना जॉब असेल किंवा त्यांना टाईम मिळत नसेल त्यांनी यूट्यूब चॅनलवर पण सारिकाचे रेकॉर्ड आहे. तुम्ही खरंच मेडिटेशन करा. याचा फायदा तुम्हाला स्वतःलाच समजेल की किती होत होते. धन्यवाद. नमस्कार, मी स्वाती बडकमकर. आपल्या ध्यानी परिवारातील सगळ्यांना माझा नमस्कार. आपली सखी सौ सारिका नाशिककर हिने ध्यानी या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावरती ध्यानामधले जे विविध प्रकार आहेत त्याचा अतिशय अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ तयार करते आणि त्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करते. तर माझ्या तर बाबतीत असं होतं की मी फुल टाईम जॉब करते, तर मला वेगळ्या अशा काही तिच्या ध्यानाच्या मीटिंग्स वगैरे अटेंड करता येत नाहीत. तर मी ते यूट्यूबवरचे जे व्हिडिओज असते ते बघून ध्यान करते. आणि ध्यान या संकल्पनेवर माझा पूर्वी फारसा विश्वास नव्हता, कारण की मला त्याबद्दल फारशी माहितीच नव्हती.
आणि आपण असं कुठे शांत बसू शकतो, वेगळा विचार करू शकतो आणि आपल्या नेहमीच्या गोष्टी थोड्याशा कालावधीसाठी का होईना पण डोक्यातनं बाजूला ठेवू शकतो, हेच मुळी मला पटत नव्हतं. पण माहिती नाही, सारिका ज्या पद्धतीने ध्यानाबद्दल माहिती घेते आणि एकंदरीतच तिचा पूर्ण अभ्यास आणि या विषयावरची पकड, तर खूपच छान वाटायला लागलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान मी आता तिचे ऐकून करते रोज आणि खूप मोठा बदल होण्या इतका माझा अजून अभ्यास झालेला नाही आहे. पण एक गोष्ट मला खूप छान प्रकर्षाने अशी जाणवते, की ध्यान म्हणजे असं म्हणता येईल, की आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती असते ना, त्याकडे बघण्याची एक थोडी वेगळी नजर आपल्याला मिळते. म्हणजे जसं की आपण अगदी कडक उन्हात जेव्हा जातो, तेव्हा ऊन तेवढंच असतं, तापदायक पण तेवढंच असतं. पण जर आपण एक गॉगल घातला, तर आपल्याला सगळीकडे थोडंसं शांत असं वाटायला लागतं. तसं ध्यानामुळे मला होतं. आजूबाजूची परिस्थिती ती असते, ती काही खरं खूप कावून जाण्यासारखी नसते. परंतु कधी-कधी आपलेच पेशन्स कमी पडतात, चिडचिड होते. मला तर मध्यंतरी जरा बीपीचा पण त्रास होत होता आणि याच्यावर आता मला मात्र हा खूप चांगला मार्ग सापडल्यासारखं वाटतं, की ध्यानाने सगळ्या परिस्थितीकडे शांतपणे बघता येतं आणि ती हाताळण्याची एक वेगळी चांगली ताकद आपल्याला मिळते. कुठलाही खर्च नाही, वेगळा वेळ नाही आणि आपल्याच मनाशी आपण बोलायचं, ही संकल्पना आपल्याला आधी माहिती नसते. पण हे अतिशय सोपं आहे करणं आणि हे आपल्याला खूप उपयुक्त आहे. मला तर खरंच खूप फायदा होतोय आणि हे चॅनल सबस्क्राईब करा किंवा सारिका खूप छान करते, अशा प्रकारची ॲडव्हर्टाईज आपण करावी अशी सारिकाची इच्छा नाही आहे. कारण मुळातच ती हे सगळं काम फार काही पैसे मिळवायचे या भावनेने करतच नाही आहे. परंतु एवढा सगळा अभ्यास असून लोककल्याणासाठी काहीतरी चांगलं काम करावं, हे याही काळात सारिकाला वाटतंय. या तिच्या वाटण्यालाच माझा सलाम. धन्यवाद साधको. ध्यानाच्या माध्यमातून आपण आता शाश्वत आणि उन्नत मार्गक्रमण करत आहोत. समविचारी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून ध्यानाचे काय काय व्हिडिओज तुम्हाला बघायला ऐकायला आवडतील हे नक्की कळवा. धन्यवाद.